श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या या मार्गावर संकटे हे प्रत्येकाला येतात. सामना करणे प्रत्येकाला जमत नाही. संकटांना बरेच लोक घाबरतात. आपण सुद्धा बऱ्याच संकटांना घाबरत असतो. पण स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाणं हा एक पर्याय असू शकतो. आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांचे दोष पाहायला मिळणार नाही. जोडण्यापेक्षा आता माणसं ओळखणं हे जास्त महत्त्वाचं आहे. यावर लक्ष द्या. आयुष्यात भरपूर चुका होतात, पण अभिमान मात्र एका गोष्टीचा ठेवा की तुम्ही स्वतः स्वार्थी कधी झाले नाही. भक्तांनो, परिस्थितीप्रमाणे बदलणारे माणसं हे सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे सापडून बघा. कधी कधी दुसऱ्यापेक्षा आपण आपल्या आवडत्या हक्काच्या माणसाकडून जास्त दुखावले जातो. प्रत्येकाला त्याच्या जवळचाच व्यक्ती धोका हा देत असतो. आपला विश्वास सर्वांवर असावा, मात्र सर्व निर्णय स्वतःच्या आत्मविश्वासाने घ्यायला हवे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात संकटे हे नेहमी असतील. त्यांना संकटे येतात, पण त्यांचा सामना करून पुढे जाणं हे त्यांच्यासाठी चांगलं ठरतं. लक्षात घ्या, हा संदेश तुमच्यासाठीच आला आहे. फक्त 11 मिनिटापर्यंत वेळ द्या या संदेशाला. कदाचित तुमच्याकडे वेळ नसेल किंवा तुम्ही हा संदेश ऐकू इच्छित नसाल, तरीही तुमच्या आयुष्यातला अमूल्य वेळ या संदेशाला देऊन बघा. नक्कीच स्वामी तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील. स्वामी भक्तांनो, आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत असते. फक्त आपला विश्वास असणं गरजेचं असते. विश्वास ठेवा, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. स्वामी नामावर आपली श्रद्धा आहे आणि विश्वास आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपल्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांना आपण घाबरत सुद्धा आहो, पण त्या संकटांना न घाबरता त्यांचा जिद्दीने सामना करून पुढे जाणं हे मात्र गरजेचं आहे. स्वतःला नेहमी सांगा, संकटांना घाबरायचं नसतं, तर त्यांचा सामना करून पुढे जायचं असतं. संकटे हे प्रत्येकाला येत असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांचं येणं हे निश्चित आहे. त्यांचा सामना करणं आणि पुढे जाणं हे प्रत्येकाला जमत नाही. संकटांना न घाबरता पुढे जाणं हे खूप जिद्दीचे काम आहे. भक्तांनो, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, आपण जेव्हा संकटात असतो ना, तेव्हा स्वतः स्वामी आपल्याला मदत करत असतात. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल बाहेर निघायचं असतं, आपल्याला त्या गोष्टीतून निघण्यासाठी मार्ग पाहिजे असतो, तेव्हा स्वतः स्वामी आपल्याला मार्गदर्शन करतात. प्रत्येक गोष्टीत स्वामी आपली साथ नक्की देतात. आयुष्यात अडचणीतसुद्धा स्वतः स्वामी तुमची साथ देतील. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा. तुम्ही जर स्वामींना मानत असाल, स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवत असाल, तर या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, हवा आणि मन दिसत नाही, पण त्यांना निर्माण केलेली वादळे मात्र त्यांचं अस्तित्वाची कायमस्वरूपी दाद देत असतात. लक्षात घ्या, आयुष्यातल्या 2 भयानक वस्तू, एक म्हणजे पैसा आणि दुसरी म्हणजे त्या पैशाजवळ असणारे नातेवाईक. प्रत्येक गोष्ट पैशाने विकत घेता येते, पण काही गोष्टी अजून सुद्धा अशा आहेत ज्या पैशाने विकत घेतल्या जाऊ शकत नाहीत. पैसा सर्व काही आहे म्हणण्याआधी तुमच्याकडे फारसा पैसा असणे फार महत्त्वाचे आहे. भक्तांनो, संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. संकटांचा सामना करून जाणारा नेहमी यशस्वी ठरला जातो. तुम्ही जर संकटांना घाबराल, तर आयुष्यात पुढे जायला तुम्हाला मार्ग मिळणार नाही. संकटांना न घाबरता आयुष्यात पुढे जाण्यासाठी मेहनत करा, कारण मेहनतीशिवाय पर्याय नाही. जो व्यक्ती मेहनत करेल तो यशस्वी नक्की ठरेल. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा आणि मेहनत करा.
मेहनत याला पर्याय कधीही नसतो. कष्टाचा पर्याय हा शेवटचा पर्याय असतो. कष्ट हा शेवटचा आपल्यासाठी उत्तर आहे. त्यामुळे कष्ट असे करा जे तुम्हाला यशस्वी बनवतील. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कितीही संकटे का असेना, मी प्रत्येक वेळेला त्यामध्ये त्यांना मार्गदर्शन नक्की करणार. त्यांनी फक्त विश्वास ठेवायला हवा. तुमचाही जर स्वामी नामावर विश्वास असेल ना, तर एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. स्वामी तुमची कायम साथ देत आहेत. आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, प्रत्येक संकटात त्यांनी तुमची मदत केली आहे. आज हा संदेश तुम्ही ऐकत आहात. या संदेशाला फक्त येत्या काही मिनिटापर्यंत ऐका. तुमच्या जीवनासाठी किती महत्त्वाचा हा संदेश ठरणार आहे तुम्हाला ऐकल्यानंतर कळायला लागेल. भक्तांनो, आपण बऱ्याचदा घाबरतो की संकटे आपल्याला मागे ओढत आहेत म्हणून, पण संकटे कधी आपल्याला मागे ओढत नसतात. फक्त आपल्याला जिद्दीने त्यांचा सामना करून पुढे जावं लागतं. लक्षात घ्या, आपल्याला जे काही मिळवायचंय, जे काही करायचं आहे ते आपण खूप आरामात करू शकतो. स्वतःवर असलेला विश्वास नेहमी चांगला ठेवा, कारण हा विश्वासच तर असतो जो आपल्याला आयुष्यात यशस्वी करतो. त्यामुळे विश्वास ठेवा की तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाणार आहात. स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यातील त्या प्रत्येक संकटांचा मी सामना करणार आहे जे मला मागे ओढण्यासाठी माझ्या सोबत आहे. आपण कधीही संकटांना घाबरायचं नसतं, उलट त्यांचा सामना करून पुढे जायचं असतं. आपल्याला यशस्वी करण्यासाठी संकटे येणे आपल्या आयुष्यात हे खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येकाला संकटांचा सामना करण्याची देव संधी देत नाही, पण जो जिद्दीने संकटांचा सामना करतो तो यशस्वी झाल्याशिवाय राहत सुद्धा नाही. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बऱ्याचदा विचार करतो की आपल्या मनाप्रमाणे ज्या गोष्टी होत आहेत त्या आपल्या मनाप्रमाणे कशा करायच्या, त्यासाठी मेहनत आपल्याला करावी लागते. जिद्द असेल ना तर प्रत्येक गोष्ट होते. त्यामुळे जिद्दी बना. जो व्यक्ती जिद्दी असतो तो आयुष्यात काहीही करू शकतो. जिद्दी व्यक्तीच आयुष्यात यशस्वी ठरतो. स्वतःला नेहमी म्हणा, माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटात मी नेहमी मेहनत करून पुढे जाणार आहे आणि देव सुद्धा तुमची साथ कायम देणार आहे. लक्षात घ्या, आपण जेव्हा संकटांना न घाबरता मेहनत करतो ना, तेव्हा बऱ्याच गोष्टी मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होते. जिद्दी असलेला व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो. फक्त जिद्दीने त्यांचा सामना करता यायला हवा. स्वामी भक्तांनो, स्वतःला नेहमी म्हणा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे नेहमी असतात. सामना करणारा पुढे जात असतो. जो त्या संकटांना घाबरतो तो काहीही करू शकत नाही. आयुष्यात यशस्वी ठरायचं आहे त्यासाठी मेहनत तुम्हालाच करावी लागेल. मेहनतीशिवाय, कष्टाशिवाय पर्याय नाही. मात्र कष्ट हा शेवटचा पर्याय आहे. लक्षात घ्या, ज्याबद्दल जास्त विचार करत असाल, ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता करत असाल तर करणे थांबवा, कारण स्वामी साथ द्यायला तुमच्या सोबत आले आहेत. आता अपार संकटात स्वतः ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि रस्ता दाखवतील. कायम तुमच्या सोबत स्वामी उभे आहेत. फक्त विश्वास ठेवून बघा, तुम्हाला नेहमी मार्गदर्शन मिळत असणार. आपण ज्या गोष्टीविषयी जास्त विचार करतो ती प्रत्येक गोष्ट आपल्याला मागे ओढण्याचं काम करत असते. आपण बऱ्याचदा घाबरून जातो अशा गोष्टींना, ज्या गोष्टींना कधी घाबरण्याची गरज आपल्याला नसते. मुळात काही गोष्टी मनाविरुद्ध होतात. त्या मनाप्रमाणे करायच्या असतील ना तर मेहनत आपल्यालाच करावी लागते. सर्व काही चांगलं होऊ शकते. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वास असणे महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा संकटांना तुम्ही घाबरत असाल, त्या संकटांचा सामना करायला शिका आणि पुढे जा. मेहनतीचा विषय असतो. जो व्यक्ती मेहनत करतो तो पुढे नक्की जातो आणि जो त्या संकटांना घाबरतो तो जिथल्या तिथेच राहतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा विश्वासच तुम्हाला पुढे नेईल. हा संदेश तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते मिळवून नक्की देईल. आपला विश्वास हा संदेश नेहमी सक्षम बनवेल. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाची साथ मी सदैव देत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज या संदेशाला न टाळता एकदा शेवटपर्यंत ऐकून बघा. प्रत्येक गोष्ट तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नक्की दिसेल. संकटांचा सामना करण्यासाठी जिद्दीने मेहनत करणे फार गरजेचे आहे. मेहनतीला आणि कष्टाला कधीही पर्याय नसतो.
जो व्यक्ती कष्ट करतो त्याला देव साथ नक्की देतो. त्यामुळे कष्ट करा आणि कष्टाने प्रत्येक गोष्ट होते हे कधी विसरू नका. कष्ट करणारा व्यक्ती आयुष्यात अपार यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे कष्ट करायला शिका, कारण कष्ट आपल्याला यशस्वी ठरवतात, आयुष्यात पुढे नेतात आणि बऱ्याच गोष्टी आपल्या मनाप्रमाणे सुद्धा करतात. प्रत्येक गोष्ट मागे ओढण्यासाठी येत नाहीत, काही तुम्हाला पुढे नेण्यासाठी सुद्धा येतात. संकटे आहेत म्हणून घाबरून जाऊ नका, कारण संकटे तर आपल्याला पुढे नेण्यासाठी येतात. बऱ्याचदा असं होतं ना, काही लोकांना वाटतं आपण अशा गोष्टीकडे जास्त लक्ष देतो ज्याबद्दल कधी आपण विचारही केला नाही. पण विषय खोल असा असतो. स्वामी आपली नेहमी साथ देतात, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामी नामावर विश्वास असल्यावर आपल्याला नेहमी स्वामी साथ देतात. संकटामध्ये स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण ते तुमची साथ कायम देत आहेत. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी तुमचे मार्गदर्शन करतील आणि ते तुम्हाला रस्ता नक्की दाखवतील. फक्त हो, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, आपण ज्या संकटांना घाबरतो ते संकटे आपल्याला घाबरवण्यासाठी कधी येतच नसते, पुढे नेण्यासाठी येत असतात. स्वतःला नेहमी म्हणा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मी ज्या गोष्टींचा विचार करत आहे ती प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे मला करायची आहे. आपल्या मेहनतीप्रमाणे गोष्टी नक्की होतात. कष्टावर आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. आपले कष्ट आपल्याला यशस्वी बनवतात. कष्ट करायला शिका, कारण कष्टाशिवाय काहीही शक्य नाही. कष्ट जर असेल ना, तर गोष्टी मनाप्रमाणे नक्की होतील. कष्ट म्हणजे आपल्याला पुढे नेण्याची एक सुवर्ण संधी किंवा सुवर्ण चावी सुद्धा म्हणू शकतो. कष्ट आपल्याला प्रत्येक गोष्टीत पुढे नेता येतात. भक्तांनो, लक्षात घ्या, ज्याबद्दल जास्त विचार करताना ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला मागे ओढणार नाही, प्रत्येक गोष्ट पुढे नेते. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. आपण ज्या संकटांना घाबरतो त्यात विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. आज हा संदेश तुमच्यासाठी किती महत्त्वाचा असू शकतो याला ऐकल्यानंतर तुम्हाला नक्की समजायला लागेल. स्वामी म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात संकटे आहेत. माझे भक्त संकटांना घाबरत आहेत. त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही, कारण मी त्यांची साथ सदैव देत आहे. विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. आज तुमची श्रद्धा आणि विश्वास जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला सुद्धा देवत्व येतं. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतात. सामना करणारा, जिद्दीने त्यांना पुढे जाणारा हा यशस्वी ठरतो. विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आज आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीवर विश्वास ठेवतो ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. अपार संकटे येतात आयुष्यात, त्यांचा सामना करणं गरजेचं असतं. संकटे प्रत्येकाला ओढतात मागे, फक्त जिद्दीने सामना करणं खूप गरजेचं ठरतं. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. संकटांचा सामना करणं मात्र गरजेचं असतं. आपण जेव्हा जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू ना, तेव्हा तेव्हा स्वामी आपली साथ नक्की देतील. आपल्या आयुष्यातील अशक्य काळात स्वामी आपल्याला साथ नेहमी देत आहेत. लक्षात घ्या, ज्याबद्दल तुम्ही जास्त विचार करताना ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे स्वतः देव करतोय. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्ताच्या आयुष्यात संकटे असतील तर त्यांना त्यांचा सामना करावा लागेल, कारण एकदा का संकटांचा सामना करण्याची सवय लागली की संकटे आपणे आप दूर व्हायला लागतात. घाबरणे हा यशस्वी होण्यासाठी पर्याय नाही. संकटांचा सामना करून पुढे जाणे हा यशस्वी होण्याचा एक पर्याय आहे. लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टीविषयी जास्त विचार करू ती प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेण्यासाठी खूप कामाला येणार आहे. स्वामी भक्तांनो, संकटांचा सामना कसा कराल? तर स्वतःवर विश्वास ठेवून, देवाच्या नामावरती विश्वास ठेवून, मेहनत करून पुढे जाऊन संकटांचा सामना करू शकता. देव नेहमी म्हणतो, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कितीही संकटे का असेना, त्यांना कायम मी स्वतः मदत करतोय. त्यामुळे देवाच्या नामस्मरणावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. अपार संकटात स्वामी साथ देतील, कायम तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला जिद्दीने स्वामी मार्गदर्शन करतील. लक्षात घ्या, बऱ्याचदा संकटे येतात आयुष्यात, त्यांना न घाबरता पुढे जाणं हे चांगलं ठरतं. संकटांना घाबरणं हे आपला पर्याय नाही, त्यांचा सामना करणं हा योग्य पर्याय आहे. बऱ्याचदा गोष्टी मनाविरुद्ध होतात, त्या मनाप्रमाणे करण्याची इच्छा असेल ना तर मेहनत करा, कारण कष्टाला आणि मेहनतीला स्वामी नेहमी साथ देतात.
आपल्या कष्टाला स्वामी नामाचा जोड ठेवा. स्वामी नाम आपली साथ देत आहेत या गोष्टीवर पूर्ण विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात. आयुष्याच्या अशक्य काळात सुद्धा ते तुम्हाला साथ देतात. अशक्य सुद्धा स्वामी स्वतः शक्य करतात. त्यामुळे आपलं निसंकोच विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अशक्य सुद्धा शक्य करतील स्वामी. मार्गदर्शन नेहमी करतात स्वामी. स्वामी तुम्हाला साथ नेहमी देतात. सर्व संकटामध्ये स्वामीच तुम्हाला मार्गदर्शन करून पुढे जाण्यासाठी तुम्हाला प्रेरित करतात. आपण ज्या विषयी विश्वास ठेवतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, संकटे आहे घाबरायचे नाही, सामना करायचा, जिद्दीने पुढे जायचं. आपल्याला यशस्वी करणारा हा एक उत्तम मार्ग असू शकतो. यशस्वी होण्यासाठी मेहनत जेवढी गरजेची आहे, तेवढ्या स्वामी नामावर विश्वास ठेवणं सुद्धा गरजेचं आहे. मेहनतीला पर्याय नाही, कष्टाला सुद्धा पर्याय नाही. कुठल्याच गोष्टीला पर्याय नव्हता आणि नाही, फक्त पर्याय आहे ते स्वामी नामावर विश्वास ठेवायला. त्यामुळे स्वामी नामावर विश्वास ठेवा, जिद्दीने मेहनत करा आणि पुढे जा. आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीला घाबरतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होईल की नाही सांगता येत नाही. भक्तांनो, स्वामी म्हणतात, ज्याला ज्याच्याविषयी खूप विश्वास असतो ना, तो प्रत्येक गोष्ट करू शकतो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. विश्वास जेव्हा स्वामी नामावर असतो, विश्वास स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर असतो, तेव्हा प्रत्येकाला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य स्वामी करतात आणि मार्गदर्शन सुद्धा ते आपल्याला देत असतात. आपण बऱ्याचदा घाबरतो त्या गोष्टीला घाबरणे सोडा. मेहनत करा, जिद्द ठेवा, कारण मेहनतीला आणि कष्टाला पर्याय नाही. कष्टाला कालही पर्याय नव्हता आणि कष्टाला आजही पर्याय नाही. फक्त विश्वास असतो तो आपल्या मेहनतीचा. सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा. आज या संदेशाला तुम्ही शांतपणे ऐकून तर बघा. तुमच्या जीवनात किती मोठा प्रभाव हा संदेश टाकेल, तुम्हाला या संदेशाला ऐकल्यानंतर कळेल. हा संदेश तुम्हाला किती पुढे नेणार आहे, फक्त शांतपणे ऐकून बघा. तुम्हाला याबद्दल सर्व गोष्टी कळायला लागतील. आपण बऱ्याचदा गोष्टींना घाबरतो की गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होत नाही, बऱ्याच गोष्टी मला मागे ओढतात. त्यांना न घाबरता मेहनत करणं गरजेचं आहे. बिनमेहनती कुठलं काम होत नाही. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवावा लागतो. विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे विश्वास ठेवा आणि कष्ट करा. कष्टाला पर्याय नाही, पण प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतील, हे मात्र नक्की आहे. आपण आपल्या आयुष्यात संकटांना घाबरतो. त्यांना न घाबरता मेहनत करणं आणि जिद्दीनं पुढे जाणं हा एक योग्य पर्याय असू शकतो. पुढे जाण्यासाठी हा पर्याय आपल्याला नेहमी मदतीला येईल. स्वामी सांगतात, एक गोष्ट लक्षात घ्या. स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्यातील प्रत्येक संकटांना मी सामना करून पुढे जात आहे. फक्त ते आपली साथ नेहमी देत आहेत. आयुष्यात संकटे ठेवा, फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे जा. स्वामी बोलतात, बऱ्याचदा ज्या गोष्टीबद्दल तुम्ही विचार करता ना, त्या गोष्टी तुम्हाला मागे ओढण्यासाठी कधीही येणार नाहीत. आपल्या विचारांना पूर्णपणे सत्यात उतरवण्यासाठी मेहनत आपल्याला घ्यावी लागते. प्रत्येक व्यक्ती अडचणीत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात. अडचणींचा सामना करणं सोपं असतं, मात्र त्यांचा सामना करून पुढे जाणं हे खूप अवघड असतं. बऱ्याचदा संकटे आहेत, त्या संकटांचा सामना करणं प्रत्येक व्यक्तीला जमायला लागतं. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतील, त्यांचा सामना करणं सुद्धा गरजेचं आहे. आज आपण स्वामी नामावर विश्वास ठेवू ना, तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाला आणि कष्टाला पर्याय नाही. कष्ट हे नेहमी दोन प्रकारे केले जातात. एक राहतं ते आपल्या शरीर परिश्रमाचे कष्ट, म्हणजे आपल्या ताकदीने कष्ट करणे. दुसरे जे राहते ते डोक्याचा वापर करून, म्हणजे आपली मेहनत चांगली करणे. डोक्याचा पूर्ण वापर करून कष्टांचा सामना करणे. आपलं कष्ट आहेत आपल्या आयुष्यात, त्यांचा सामना करून यशस्वी होणे सोपे आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येतील, फक्त त्या संकटांचा सामना करायला शिका. कारण बऱ्याचदा काही गोष्टी मनाला नेहमी दूर करणाऱ्या असतात. मनात नेहमी विजय याचा विषय ठेवा. आपल्याला ज्या गोष्टीबद्दल जास्त विचार करावा लागतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागते. स्वामी सांगतात, आज आपण ज्याबद्दल विचार करू ना, ते आपल्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे हे नेहमी असतात. संकटांचा सामना करून पुढे जाणे हे गरजेचे आहे. कालही ते आपल्यासाठी महत्त्वाचे होते
आजही महत्त्वाच्या आहेत. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळते. मिळवायची असेल तर काहीही गोष्ट मिळवता येतात. स्वतःवर विश्वास असेल ना, तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. स्वामी तुम्हाला साथ तर कालही देत होते आणि स्वामी आजही देत आहेत. फक्त विश्वास असतो, तर स्वामी नामावरती विश्वास ठेवण्याचा. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असतं. फक्त स्वामी नामावर श्रद्धा ठेवा आणि स्वामी नामाचा जप करा. आपण बऱ्याचदा घाबरतो. प्रत्येक गोष्ट मनाविरुद्ध होत असेल तर आपण खचून जातो, की आपल्याला तर साथ मिळत नाही, कुणीही आपली मदत करत नाही. तेव्हा न घाबरता फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाला आहेत. फक्त त्या संकटांचा सामना करा, कारण ते आपल्याला यशस्वी करतात. यशस्वी करण्यासाठी बऱ्याच गोष्टी आपल्या आयुष्यात असतात. फक्त त्या गोष्टीपैकी काही गोष्टी या आपल्याला पुढे नेण्यासाठी सुद्धा येतात. बऱ्याचदा संकटे आपल्या आयुष्यात खूप येतात. त्यांचा सामना करून पुढे जाणं आपल्यासाठी अवघड होऊन जातं. बऱ्याचदा जे संकटे आपल्याला खूप मागे ओढतात ना, त्यांचा सामना करावा लागतो. फक्त विश्वास ठेवा, कारण विश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळते. आपला विश्वास जर योग्य ठिकाणी असेल, स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती असेल, तर आपल्या विश्वासाला कधी तडा जाणार नाही. तडा कोणाच्याच विश्वासाला जात नाही, जोपर्यंत तो भक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणार नाही. संकटामध्ये मार्ग नेहमी मिळेल. स्वामी नामावर विश्वास आहे, त्यामुळे चिंता करण्याची तुम्हाला अजिबात गरज नाही. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटेल की आयुष्यात संकटे आहेत. फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण ज्याबद्दल एक विचार करतो ना, ती गोष्ट प्रत्येक वेळेला आपल्या मनाप्रमाणे होत असते. सर्व संकटांचा सामना केल्याशिवाय आपल्याला मार्गदर्शन कधी मिळत नाही. सर्व गोष्टी मनाप्रमाणे करायच्या असतील तर स्वतःवर विश्वास ठेवा. आपला विश्वास असेल तर सर्व काही होऊ लागते. स्वामी सांगतात, योग्य वेळेची वाट पाहणे सोडून द्या. तीच वेळ योग्य जेव्हा तुम्ही सुरुवात करता. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. योग्य वेळ ती आहे जेव्हा तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवता. आपली प्रत्येक वेळ ही योग्यच असते. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा. स्वामी आपल्याला नेहमी साथ देतात. त्यांनी आपल्याला कायम मदत सुद्धा केला आहे. स्वामी नेहमी सांगतात की प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांची मदत करत आहे. फक्त त्यांनी विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण प्रत्येकाला नेहमी म्हणतो, आयुष्यात संकटे असतील ना, तर मेहनतीने आपण पुढे जाऊ शकतो. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे नेहमी असतात. त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. जो व्यक्ती संकटांचा सामना करून पुढे जातो, त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मात्र जो संकटांना घाबरतो, तो पुढे जाऊ शकत नाही. स्वामी सांगतात, आपण अपार संकटांना घाबरतो, त्यांना न घाबरता देवाच्या नामावरती विश्वास ठेवावा. आपला नामस्मरणावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट होते. आज आपण बऱ्याचदा ज्या गोष्टीबद्दल फार विचार करतो, ती गोष्ट आपल्याला नक्की मिळणार. आपल्या मेहनतीला फळ स्वतः देव देणार. आपण चिंता किंवा काळजी करण्याची गरज अजिबात नाही, कारण देव आपली साथ कायम देतोय. देव म्हणतोय, माझ्या भक्तांच्या आयुष्यात आहे मी. त्यांना कधीही चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं असतं. स्वतःवरती आणि देवाच्या नामावरती विश्वास असणे फार गरजेचे आहे. कारण ज्याचा विश्वास असतो ना, तो प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे नक्की करू शकतो. विश्वास ठेवा देवाच्या नामावरती, कारण देवाने तर प्रत्येक वेळेला साथ तुमचीच दिली आहे. त्यामुळे आता चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. देव प्रत्येकाला मदत करत आहे. तुमच्या आयुष्यात कदाचित संकटे असतील, त्यात सुद्धा देव तुम्हाला मदत करत राहणार आहे. लक्षात घ्या, आपण ज्या गोष्टीविषयी जास्त विचार करू, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. आपण सर्व काही आपल्या मनाप्रमाणे मिळवू शकतो, कारण स्वामी आपली सदैव साथ देतात. स्वामी नामावर आपला विश्वास आहे, त्यामुळे मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळणार. प्रत्येक गोष्टीत चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही, कारण स्वामीच आपल्याला साथ ते देणार आहेत. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. त्यांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण ज्याविषयी एवढा विचार करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे कधी होत नाही. त्यामुळे मेहनत करा. मेहनतीला पर्याय नसतो. कष्टाला कधी पर्याय नव्हता आणि कष्टाला कधी पर्याय नाही. कष्ट हा पर्याय आहे की स्वतः मेहनत करून पुढे जाणे. बऱ्याचदा संकटांचा सामना करावा लागतो स्वामी नामावर विश्वास ठेवून, कारण स्वामी आपली साथ नेहमी देतात. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ते आपल्याला कायम मदत करतात.
आपण बऱ्याचदा विचार करतो, ज्या गोष्टीविषयी आपला विश्वास असतो ना, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. आपण ज्याविषयी मेहनत करू, ती मेहनत रंग नक्की आणेल. एक दिवस स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. स्वामी सांगतात, आयुष्यात संकटे असतील तर त्यांचा सामना करा, जिद्दीने करा, मेहनतीने करा, कारण ते तुम्हाला यशस्वी नक्की बनवतील. ज्या गोष्टीविषयी तुमचा जास्त विश्वास असेल ना, ती प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपण चिंता किंवा काळजी करणे बंद करायला हवे, कारण साथ फक्त स्वामी देतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवायला हवा. आपल्या विश्वासाला कधी तडा गेला नाही आणि जाणार सुद्धा नाही. फक्त आपण स्वामी नामाला पूर्ण श्रद्धेने मानायला हवे. आपल्या आयुष्यात बऱ्याचदा स्वामी आपली साथ देतील. फक्त श्रद्धेने त्यांच्या नामावरती विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा संकटात अडकतो. स्वामी नामावर विश्वास ठेवून त्या संकटाच्या बाहेर आपल्याला येता येतं. संकटामध्ये मार्गदर्शन मिळतं. मार्गदर्शन आपल्याला यशस्वी करतं. त्यामुळे यशस्वी होण्यासाठी मेहनत करा. मेहनतीला पर्याय नाही. कष्टाला जिद्दीने सामोरे जा, कारण तो तुम्हाला यशस्वी नक्की करू शकतो. भक्तांनो, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. आपण घाबरतो त्या प्रत्येक गोष्टीला, जी गोष्ट मनाविरुद्ध होत आहे, स्वतःवर विश्वास ठेवून जिद्दीने मेहनत केली ना, तर प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होणार आहे. आपल्या मेहनतीला आणि कष्टाला देव कायम साथ देतो. फक्त देवाच्या नामावरती विश्वास ठेवा. आपल्या आयुष्यात प्रत्येक वळणावर देवच आपली मदत करतो. लक्षात घ्या, आपण बऱ्याचदा घाबरतो अशा गोष्टींना, ज्या आपल्याला नेहमी मागे ओढतात. स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर आयुष्यात कितीही संकटे आले तरी व्यक्ती पुढे जाऊ शकतो. आपला विश्वास असणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. विश्वासाने केलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. मेहनत असेल ना, तर मार्गदर्शन नक्की मिळतो. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात. फक्त प्रत्येकाला त्या संकटांचा सामना करावा लागतो. आपण ज्याविषयी जास्त विचार करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्याला पुढे नेण्यासाठी कामाला येतं. लक्षात घ्या, आपल्या संकटांचा सामना आपल्याला करावा लागणार आहे आणि हे संकटे आपल्याला मागे ओढणार नाही. फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असणं गरजेचं आहे. संकटावर विश्वास असणं ही कुठली भावना नाही, तर आपण पुढे जाण्यासाठी मेहनत करतो. त्या मेहनतीला यश देण्यासाठी हे संकटे काम करतात. लक्षात घ्या, स्वतःवरचा विश्वास नेहमी चांगला असायला हवा, कारण हे विश्वासच तर आहे जे आपल्या मनाप्रमाणे बऱ्याच गोष्टी करतील. आपण ज्याबद्दल जास्त विचार करतो, ती प्रत्येक गोष्ट हे संकटे आपल्या मनाप्रमाणे करतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात असतात संकटे. फक्त त्यांचा सामना करायला शिकायला हवा, कारण संकटांचा सामना करता आल्यावर प्रत्येक गोष्ट शक्य व्हायला लागते. आयुष्यात मार्गदर्शन नेहमी मिळतं. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी आपल्या भक्तांना नेहमी मदत करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी त्यांची साथ नेहमी देत आहेत. फक्त विश्वास ठेवा तुमचा, कारण तुमच्या विश्वासाला स्वतः स्वामी मार्गदर्शन करतील. कायम त्यांनी तुमची साथ सुद्धा दिली आहे. आयुष्यात प्रत्येक वळणावर त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केले आहे. फक्त विश्वास ठेवून बघा, कारण तुम्हाला स्वामी नेहमी साथ देतात. तुमच्या साथेला फक्त विश्वासाची गरज असते. आपण बऱ्याचदा स्वामी नामावर विश्वास ठेवतो आणि बऱ्याचदा गोष्टी आपल्या मनाप्रमाणे व्हायला लागतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात त्यांची साथ मी स्वतः देत आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असतं. विश्वास असल्यावर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात आपल्याला गरज नाही, कारण स्वामी आपली साथ नेहमी देतात. आपला विश्वास असणे गरजेचं असतं. मेहनतीवर विश्वास असेल ना, तर साथ स्वतः स्वामी देतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवून बघा, कारण कायम मार्गदर्शन हे स्वामीच आपल्याला करत आहेत आणि त्यांनी कायम आपल्याला मार्ग सुद्धा दाखवला आहे. आपल्या प्रत्येक आयुष्याच्या अडचणीत स्वामींनी आपली साथ नेहमी दिली आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं होतं. कालही आपला स्वामी नामावर विश्वास होता आणि आजही आहे, कारण स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करत आहेत. विश्वास ठेवून बघा, कारण स्वामी तुमची नेहमी साथ देतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतातच. त्या संकटांचा सामना करणं महत्त्वाचं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे संकटांचा सामना करून पुढे जाणं. बऱ्याचदा हे संकटे आपल्याला मागे ओढतात. स्वतःवर विश्वास ठेवून त्यांचा जिद्दीने सामना करून पुढे जाणं हे गरजेचं असतं. आपल्या मेहनतीला स्वतः स्वामी साथ देतात. कायम आपल्याला पुढे जाण्यासाठी स्वतः स्वामी मार्गदर्शन करतात.
त्यामुळे चिंता सोडा व स्वामी नामावर विश्वास ठेवा. कारण आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी आपली साथ नेहमी देत आहेत. सर्व गोष्टी मनाप्रमाणे करण्याची आपल्याला मेहनत ही करावी लागते. मेहनत असेल ना तर प्रत्येक गोष्ट होते. जिद्दीने केलेली कुठलीच गोष्ट वायाला जात नाही. स्वामी नामावर ठेवलेला विश्वास कधीही वायाला जात नाही. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. आपला विश्वास असेल तर मार्गदर्शन नेहमी मिळते. स्वामी नामावर असलेला विश्वासच आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातो, कायम आपल्याला साथ देतो आणि प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतो. अशक्य ते शक्य करतील स्वामी. स्वामी नामावर विश्वास ठेवा. कारण ज्यांचा स्वामी नामावर विश्वास आहे त्यांना स्वामी नेहमी मदत करतात. विश्वास ठेवून बघा स्वामी भक्तांनो, आयुष्यातील प्रत्येक संकटात स्वामींनी तुमची साथ हे दिली आहे. आपल्या मेहनतीला स्वामी नेहमी आपली साथ देतात. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. कारण स्वामी आपली कायम मदत करत असतात. सर्व गोष्टी स्वामी नावावर विश्वास ठेवून केल्याने होत असतात. सर्व काही शक्य आहे. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विश्वास आहे तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात अशी गरज नाही. स्वामी नेहमी म्हणतात, माझ्या भक्तांची साथ मी कायम देतोय. आयुष्यात संकटे असतील तर संकटामध्ये सुद्धा त्यांना मार्गदर्शन मी स्वतः करतोय. त्यामुळे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. कारण विश्वासावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. फक्त विश्वास ठेवा. कारण विश्वासानेच आयुष्यात अशक्य सुद्धा शक्य होते. स्वामी नामावर विश्वास असेल ना तर कायम स्वामी मार्गदर्शन करतात. फक्त आपला विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सर्व संकटे मनाविरुद्ध चालली असतील तर स्वामी नाम जपा. कारण ते प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे करायला लागतात. एकदा का सहनशक्तीचा अंत झाला मग नव्याने चालू होणाऱ्या आयुष्याला सुरुवात करतात. ते म्हणजे आपले विचार आणि सहनशक्ती एकदा संपली की लोकांच्या बोलण्याचा, वागण्याचा आणि त्यांच्या म्हणण्याचा काहीही फायदा होत नसतो. स्वतःवर विश्वास असला की सर्व गोष्टी व्हायला लागतात. स्वामी सांगतात, आयुष्य आहे, यात अशक्य सुद्धा शक्य व्हायला वेळ लागणार नाही. अशक्य सुद्धा शक्य नक्की होईल. फक्त विश्वास ठेवून मेहनत करा. मेहनतीला पर्याय नसतो. कष्टाला पर्याय काल नव्हता. कष्टाला पर्याय आजही नाही आणि उद्याही नसणार. मेहनतीशिवाय काहीही नाही. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुमच्यासाठी फार उपयोगी ठरला असेल तर नक्की या संदेशाला शेवटपर्यंत तुम्ही ऐकला असेल. हा संदेश तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे नेण्यासाठीच आला होता. हा संदेश जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की या संदेशाला एक लाईक करायला विसरू नका. सोबत चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. या व्हिडिओला एकच लाईक करा. सोबत चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.